सियावर रामचंद्र की जय, जय जय श्रीराम, बनाएंगे मंदिर, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी या गाण्याच्या तालावर लहानांपासून तरुणांपर्यंत, तरुणींपासून तर महिलांपर्यंत सर्वजण थिरकले. निमित्त होतं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संगमनेर प्रखंडच्या वतीनं आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाचं. शहरातील अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरात आमदार अमोल खताळ, त्यांच्या सुविद्य पत्नी नीलम खताळ यांच्यासह महिलांच्या हस्ते महाआरती होऊन शोभायात्रेला सुरुवात झाली. पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष आणि शिवचरित्रकार सोपानराव तथा एस.झेड. देशमुख आणि अमोल खताळ यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचे विवरण करण्यात आले. दरम्यानच्या काळामध्ये शोभायात्रेत अहिल्यानगर दक्षिणचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील सहभागी झाले होते. ढोलताशाच्या गजरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत शोभायात्रा निघाली. संगमनेरकर जनतेचं या शोभायात्रेनं लक्ष वेधलं. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच पाणी पिण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर शोभायात्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अनेक तरुण तरुणींनी या शोभायात्रेचे क्षणचित्र आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग करून घेतले. शोभायात्रा शांततेमध्ये पार पडावी यासाठी पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ही शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संगमनेर प्रखंडाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ही शोभायात्रा नवीन नगर रोड, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अशोक चौक, मेन रोड, सय्यद बाबा चौक, तेलीखुंट, नेहरू चौक मार्गे चंद्रशेखर चौकामध्ये संपन्न झाली. शोभायात्रेमध्ये संकटमोचक महाबली हनुमान, केरळ येथील नृत्य, केरळ ड्रम, उज्जैन महाकाल डमरू पथक, तिजूर ढोल ताशा पथक, विठ्ठल मूर्ती, सप्तशृंगी माता मूर्ती, पवनपुत्र हनुमान, लहान मुलामुलींचे भजन पथक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आदी मिरवणुकीचं खास आकर्षण ठरले. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.